नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज आपण इथे परफेक्ट गाळ्यावर जशी कुल्फी मिळते तशीच कुल्फी आपण घरी बनवणार आहे। मस्त दाणेदार टेक्स्चर येते याला आणि खायला सुद्धा खूप अशी टेस्टी लागते। तर मोजक्याच साहित्यापासून ही कुल्फी बनवून तयार होते। फक्त दुधापासून ही कुल्फी आपण घरीच बनवू शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, स्किप करून बघू नका। आणि त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। वेळ न गमावता पटकन आपण रेसिपीकडे वळूया। छान अशी दुधापासून मस्त अशी पौष्टिक कुल्फी करायला सुरुवात करूया। बघा, इथे पातेल्यामध्ये मी 1 लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे। दुधाला एक दणकून उकळी काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे दुधाला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे आणि दुधावरती मस्त अशी साय सुद्धा जमली आहे। तुम्ही बघू शकता, यावर मस्त अशी साय आली आहे। ही साय आपल्याला या दुधामध्येच अशी मिक्स करून घ्यायची आहे। गॅस मंद आचेवर करून घ्यायचा। जास्त फुल आचेवर जर ठेवला तर दूध हे उतू जाईल, त्यामुळे मंद आचेवर ठेवायचा। व्यवस्थित साय हे मिक्स करून घेऊया। बघा, इथं साय मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली। आता आपल्याला 10 ते 12 मिनिटं हे दूध आटवून घ्यायचं आहे। इथे दूध मी थोड्या प्रमाणात आटवून घेतलं आहे। मस्त असं दूध दाटसर होण्यास सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर इथं माझ्याकडे 4 चमचे साखर आहे, हे यामध्ये घालून घेते। आणि इथं थोडेसे ड्रायफ्रूटचे काप आहे, हे यामध्ये घालून घेते। आणखी आपल्याला 2-3 मिनिटं साखर विरघळेपर्यंत दूध आटवून घ्यायचं आहे। बघा, 2-3 मिनिटं मी इथं आणखी हे दूध असं फिरवून घेतलं आहे। तर इथं माझ्याकडे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे आणि इथं मी थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलं होतं, हे यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर यामुळे काय होते, कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल असे जमा होत नाही, म्हणून हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं दुधामध्ये घातल्याने कुल्फी छान अशी सेट होते आणि दूधसुद्धा घट्ट होण्यास मदत होते। चांगलं हे असं दुधामध्ये फेटून घ्यायचं। आता आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचं जी पेस्ट केली ही यामध्ये घालून घ्यायची आहे। कॉर्नफ्लॉवरची पेस्ट यामध्ये घालून घेतली आहे। आणखी आपल्याला 5 ते 6 मिनिटं छान हे दूध असं दाटसर होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। बघा, इथं आणखी हे दूध मी आटवून घेतलं। चांगलं असं हे दूध दाटसर झालं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं। बघा, या दुधाला चांगल्या प्रकारे अशी थिकनेस आली आहे, तुम्ही बघू शकता। असंच हे दूध आटवून घ्यायचं आहे। बघा, इथं हे मस्त दाटसर दूध झालं आहे बासुंदीप्रमाणे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे संपूर्ण मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, कुल्फीचं मिश्रण मी छान असं थंडगार करून घेतलं आहे। बघा, इथं हे दूध एकदम असं रबडीसारखं झालं आहे। छान दाणेदार टेक्स्चर आला याला, मस्त दाटसर झालं आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे माझ्याकडे कुल्फी मोल्ड आहे, यामध्ये मी कुल्फी सेट करून घेते। तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये स्टीलचे छोटे छोटे कप असतात, त्यामध्ये तुम्ही कुल्फी सेट होण्यासाठी ठेवू शकता। त्यावर एक प्लास्टिकची किराणा मालाची पिशवी लावायची, मध्यभागी छिद्र पाडायचं आणि रबर बँडने कवर करून आईस्टिक घालून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवू शकता। किंवा मग पेपर कप असतात छोटे छोटे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता। कुल्फी मोल्ड असणं आवश्यक आहे असं काही नाही। बघा, आता हे दाणेदार मस्त हे मिश्रण यामध्ये भरायचं। खूप छान असा सुगंध येत आहे। आता याला झाकण लावायचं आहे। कुल्फी सेट करण्यासाठीचं कुल्फी मोल्ड आहेत, हे यामध्ये मी ठेवून देते आणि यावरती आपल्याला आईस्टिक घालायची आहे। ही बघा, अशी यामध्ये ठेवून द्यायची। याचप्रमाणे सगळे कुल्फी मोल्ड भरून घेते। बघा, सगळं कुल्फीचं मिश्रण मी कुल्फी मोल्डमध्ये भरून घेतलं आहे। इथं आपल्या 6 कुल्फ्या झाल्या आहे। तर आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला हे कुल्फी मोल्ड सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। याला कमीत कमी 12-13 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे मी रात्रभर कुल्फी सेट करण्यासाठी ठेवली होती
आणि कुल्फी छान अशी सेट झाली आहे. कुल्फी मोड मी बाहेर काढून घेतले. आता आपल्याला हा एक कुल्फी मोड काढून घ्यायचा. बघा यावरती मस्त असे बर्फ जमा झालेला आहे. आता इथं मी एक वाटी घेतली, त्यामध्ये पाणी घेतलं. बघा थोड्या वेळ असं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं. आता आपण हे साईडला ठेवूया. इथं मी एक अशी प्लेट घेतली. आता याचं आपण झाकण उघडून बघूया आणि हाताने थोडं याला असं रब करून घेऊया. कुल्फी अशी निघली पाहिजे म्हणून. बघा इथं कुल्फी अशी मी रब करून घेतली. आता लगेच यामध्ये अशी काढून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता मस्त इथे दाणेदार कुल्फी बनवून तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा परत मी तुम्हाला एक कुल्फी काढून दाखवते. पाण्यामध्ये थोडं बुडवायचं आणि लगेच आपल्याला याचं असं झाकण काढायचं आहे. अगदी गाड्यावर जशी कुल्फी मिळते तशीच कुल्फी ही घरी बनते. आता हाताने याला रब करून घेऊया. बघा लगेच सहज अशी ही निघते. क्या बात आहे. याच प्रकारे मी सगळ्या कुल्फ्या काढून घेते. सगळ्या कुल्फ्या काढून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता मस्त असं दाणेदार टेक्स्चर आलं आहे. क्या बात आहे. परफेक्ट गाड्यावर जशी कुल्फी विकत मिळते तशीच झाली आहे. तुम्ही बघू शकता रंग टेक्स्चर छान आला याला. मस्त लाजवाब ही कुल्फी झाली आहे. मस्त इथं दाणेदार पौष्टिक अशी कुल्फी बनवून तयार आहे. तेही आपण घरच्या साहित्यात दुधापासून बनवलेली आहे, तरीसुद्धा खूप छान झाली आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.